रशिया युक्रेनला हरवू शकत नाही. चीनला तैवानचा घास घ्यायची इच्छा आहे, पण ते घेऊ शकत नाही. अमेरिकेला मात्र इराणवर 5,000 किलोमीटर जाऊन हल्ला करतात. हे अमेरिकेचं सामर्थ्य आहे. काय करायचं तर आम्ही इराकमध्ये जाऊ आणि लोकशाही आणू. अरे पण कशाला? त्यांनी मागितली का लोकशाही? तो तिथला हुकुमशाह तुम्हाला नकोय आणि म्हणून तुम्ही म्हणता की आम्ही इराकमध्ये लोकशाही आणू. तर असे उद्योग जेव्हा ते करायला जातात ना, तेव्हा त्यांना अपयश. आज सुद्धा अमेरिकेतल्या नियामक यंत्रणा डोनाल्ड ट्रम्प यांचं ऐकत नाही. कॅपिटलिझमचं खरं घर अमेरिकेलाच म्हणता येईल किंवा अमेरिकेमुळेच कॅपिटलिझम इतका पुढे आलेला आहे, हे दोन्ही उदाहरणं खरी आहेत. चीनच्याकडचं टॅलेंट पूल काय तर 150 कोटी किंवा 140 कोटी लोकसंख्या. अमेरिकेचं टॅलेंट पूल काय तर 800 कोटी लोकसंख्या. कारण अमेरिका अख्ख्या जगातनं टॅलेंट घेते. केवळ ट्रम्प आले आणि त्यांचं 2-2.5 वर्ष आहेत म्हणून अमेरिकेवरती आपण पूर्णतः आता त्याच्याकडे पाठ फिरवावे असं होत. ट्रम्प 2028 नंतर नसणार आहेत. तेव्हाच्या अमेरिकेचा आपण विचार केलाय का? अमेरिका संपली असं अनेकदा म्हटलं गेलं आणि अमेरिका संपली नाही. उलट अमेरिका पुन्हा नव्या जोमाने उभी राहिली. तर आपल्याकडे सुद्धा अनेकांना जेव्हा असं वाटतं की देशाची लोकशाही संपते किंवा संपेल, तर त्यांनी हे अमेरिकेचं उदाहरण समोर ठेवायला हरकत नाही. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले काही दिवस, महिने, वर्ष एकाच गोष्टीचा सर्वाधिक इम्पॅक्ट भारतासह जगावर पडतोय, ते म्हणजे अमेरिका. 2 दिवसापूर्वी परत एकदा जी काही युद्धबंदी होती ती उठली. परत एकमेकांची लढाई चालू आहे अमेरिका इराणची. त्याचं काय होणार ते कळत नाही आहे. डोनाल्ड ट्रम्प रोज वेगवेगळी वक्तव्य करतायत. हे सगळं तर आहेच, पण याच्या पलीकडे जाऊन गेल्या 4 जुलैला म्हणजे एक साधारण आठवड्याभरापूर्वी अमेरिकेला 250 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं अमेरिका जगात एवढी का महत्त्वाची, ती एवढी महत्त्वाची आहे का, ती आपल्याला वाटते तितकी खरंच भारी आहे का, आज अमेरिकेचं नक्की काय चालू आहे, हे सगळं समजून घेण्यासाठीच आजचा एपिसोड आहे. आणि माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहे डॉक्टर संकल्प गुर्जर. संकल्प, स्वागत आहे थिंक बँकवरती पुन्हा एकदा. हाच पहिला प्रश्न, काय चालू आहे नक्की अमेरिकेत? खूप मोठं उत्तर द्यावं लागेल. 2-3 गोष्टी पटकन आपण नोट करूया. एक म्हणजे युद्ध चालू आहे. इराण आणि अमेरिका युद्धबंदी कोसळलेली आहे आणि दोन्ही देशांनी एकमेकांच्यावरती पुन्हा एकदा हल्ले केलेले आहेत. इराणचे हल्ले अमेरिकेच्या बेसिसवर झालेले आहेत, अमेरिकेच्या होमलँडवर झालेले नाहीयेत. अमेरिकेने इराणवर हल्ले केलेले आहेत. दुसरं म्हणजे ही युद्धबंदी पुन्हा कधी येणार, हे युद्ध कधी संपणार याविषयीची अनिश्चितता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोन्याच्या भावांचं काय होणार, इंधनाचं काय होणार, हे सगळे प्रश्न समोर आलेले आहेत. अमेरिकेच्या देशांतर्गत राजकारणात बघायला गेलं तर पुढच्या 4 महिन्यात अमेरिकेमध्ये मध्यावधी निवडणुका आहेत. मध्यावधी असं म्हणताना जनरल इलेक्शन नाही आहेत त्या. अमेरिकेतले जे हे आहेत सिनेट आणि काँग्रेस, त्याच्यासाठीच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे त्या निवडणुकांचं एक वातावरण तयार झालेलं आहे. आणि तिसरं, अमेरिकेमध्ये आता वर्ल्ड कप चालू आहे की ज्याच्याविषयी अनेकांनी बघितलेलं असेल. फुटबॉल वर्ल्ड कप चालू आहे आणि खरोखर वर्ल्ड कप म्हणावा असा तो वर्ल्ड कप आहे की ज्याच्यामध्ये जगातले 48 देश होते आणि त्याच्यामधनं आता क्वार्टर फायनल्स आणि पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. ह्या सगळ्याच्या बाहेर जाऊन अमेरिकेच्या देशांतर्गत राजकारणातली अस्वस्थता, समाजकारणातली चिंता आणि अमेरिकेच्या एकूण वर्तनाविषयी जगभरात एक असं म्हणूया आपण चिंता प्लस भीती असं काहीतरी कॉम्बिनेशन आहे, असं अमेरिका 250 वर्षांची होताना आपल्याला दिसतंय. डोनाल्ड ट्रम्प या एका व्यक्तीमुळं हे सगळं घडतंय याच्याबद्दल बहुतांश लोकांचं एकमत आहे. मी सातत्यानं असं ऐकायचो की बघा, अमेरिकेचं संविधान इतकं स्ट्रॉंग आहे, स्ट्रक्चर्स इतकी स्ट्रॉंग आहेत की कुणीही कितीही वाईट माणूस आला तरी अमेरिका टिकती. आणि भारतात जी कायम टीका होती की इथल्या स्ट्रक्चरचाच ऱ्हास होत चालला आहे. पण तिकडं तर सो कॉल्ड स्ट्रक्चर्स खूप सेफ असताना, 8च वर्ष एक राष्ट्राध्यक्ष राहणार असंही असताना, एक माणूस सत्तेवर आल्यावर एवढ्या गोष्टी बदलू शकतो. कसं बघायचं याच्याकडं? याच्याकडे 2 दृष्टिकोनातनं बघता येईल. पहिला दृष्टिकोन असा आहे की अमेरिकेची स्ट्रक्चर्स जे आपण ज्याची कायम प्रशंसा ऐकलेली आहे, ती इंटॅक्ट आहेत, पण त्यातल्या काही घटकांनी शरणागती पत्करलेली आहे. बरं. अमेरिकेच्या राजकारणाचा आणि अमेरिकेच्या सत्ताकारणाचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा चेक्स अँड बॅलन्सेस हा होता की जी सत्ता ऑर्गनाइज केली जाते केंद्रीय स्तरावर, जेव्हा अमेरिकेत फेडरल म्हणता येईल त्या लेवलला, तिथे चेक्स अँड बॅलन्सेस राहतील. सो अमेरिकेतली ज्युडिशरी, सुप्रीम कोर्ट, त्याच्यानंतर त्यांचं सिनेट आणि हाऊस म्हणजे काँग्रेस
आणि तिसऱ्या बाजूला व्हाईट हाऊस किंवा प्रेसिडेन्सी. ह्या सगळ्यांच्या मध्ये चेक्स अँड बॅलन्सेस मेंटेन केले जातील अशा प्रकारचं ते स्ट्रक्चर होतं. ह्या बरोबरीनेच सत्ताधारी आणि त्यांचा पक्ष यांच्यामध्ये चेक्स अँड बॅलन्सेस राहतील असं गृहीत धरलेलं होतं. आता आपल्याला काय दिसतंय की रिपब्लिकन पक्षाने गेल्या 10 वर्षात ट्रम्प यांच्यासमोर पूर्णतः शरणागती पत्करलेली आहे. रिपब्लिकन पक्षाचे जे जे उमेदवार ट्रम्प यांच्या विरोधात उभे राहिले, ट्रम्प यांच्या विरोधात ज्यांनी मतदान केलं, त्या सगळ्यांचा रिपब्लिकन पक्षाच्या अंतर्गत ज्या प्रायमरीज होतात त्यामध्ये पराभव झालेला आहे. अगदी मोठे मोठे दिग्गज नेते याच्यातनं सुटलेले नाहीत. किंवा पक्षाने इतकी ट्रम्प यांच्या समोर शरणागती पत्करली की मोठ्या नेत्यांनी राजकारणातनं बाजूला होणं पसंत केलंय. त्याच रिपब्लिकन पक्षाचे नेते अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे काँग्रेस ॲज अन ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूशन त्यांनी शरणागती पत्करलेली आहे असं आपल्याला दिसतं. आणि ह्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना हवं तसं राज्यकारभार करता येतो असं एक चित्र तयार झालंय. ह्याच्या जोडीने काय झालं की 2017 ते 21 ही जी 4 वर्ष ट्रम्प सत्तेत होते, म्हणजे जानेवारी 17 ते जानेवारी 21 या काळात त्यांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयावरती त्यांच्या मताचे काही न्यायाधीश नेमता आले. हे सुदैव म्हणा त्यांच्या दृष्टीने किंवा जगाच्या दृष्टीने दुर्दैव म्हणा. तर ते जस्टिसेस जे आहेत ते सुद्धा काही बाबतीत ट्रम्प यांच्या बाजूने भूमिका घेत आहेत. आणि त्यामुळे जे चेक्स अँड बॅलन्सेस मध्ये तीनही इन्स्टिट्यूशन्सनी एकमेकांना बॅलन्स करणं अपेक्षित होतं ते होताना दिसत नाहीये. सुप्रीम कोर्टाला असं वाटतंय की आपण जर ट्रम्प यांच्या विरोधात निकाल दिले आणि ते पाळले गेले नाहीत तर आपला प्रभाव कमी होईल. त्यामुळे सुप्रीम कोर्ट अनेक विषयांवरती निर्णय देत नाही किंवा त्यांनी स्वतःची एक कार्यकक्षा कमी कमी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा प्रभाव कमी झालाय असं दिसतं. काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टीने ट्रम्प यांच्यासमोर शरणागती पत्करल्यामुळे जो लेजिस्लेचरचा भाग होता तो तितकासा स्ट्रॉंग राहिलेला नाही. आणि व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांनी सगळे एकेकाळी आयडिओलॉजिकली मोटिवेटेड लोक मागच्या टर्म मध्ये भरले होते. आता त्यांनी लॉयल लोक भरलेले आहेत. आणि ह्या लॉयल लोकांचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की ट्रम्प यांच्या सगळ्या भूमिकांचं ते सतत समर्थन करत राहतात. आणि त्यामुळे ट्रम्प यांना जो एक विरोध सत्ताधारी किंवा सत्तेच्या वर्तुळात व्हायला हवा तो होताना आपल्याला दिसत नाही. तुम्ही उल्लेख केलात अमेरिकेच्या 250 वर्षाचा. सातत्यानं आपण ऐकत आलो अमेरिका जगातली सगळ्यात जुनी लोकशाही, भारत जगातली सगळ्यात मोठी लोकशाही. ह्याच मुद्द्यांवरती अमेरिका आणि भारत एकमेकांशी तुलना म्हणा, साहचर्य म्हणा, संवाद करत आले. म्हणून मी लोकशाहीचा मुद्दा घेतो. 250 वर्ष झाल्यानंतर अमेरिकेच्या या जुन्या लोकशाहीकडं भारत जी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे तिनं कसं बघितलं पाहिजे? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. याच्याकडे आपण पुन्हा एकदा 2 किंवा 3 वेगवेगळ्या बाजू आहेत याच्याकडे सुद्धा बघण्याच्या. सगळ्यात पहिलं असं आहे की आपल्या लोकशाहीची जेव्हा प्रस्थापना स्वातंत्र्यानंतर होत होती त्या काळामध्ये अमेरिकेचं एक मॉडेल आपल्यासमोर होतं. अमेरिका आणि भारत यांच्या लोकशाहीमध्ये एक मूलभूत फरक आहे. मूलभूत फरक असा आहे की आपल्याकडचं जे मॉडेल आहे ते पार्लमेंटरी पद्धतीचं मॉडेल आहे. अमेरिकेचं मॉडेल हे प्रेसिडेन्शियल किंवा अध्यक्षीय पद्धतीचं मॉडेल आहे. त्याच्यामुळे होतं काय की अमेरिकेच्या अध्यक्षाकडे खूप जास्त सत्ता केंद्रित होते. दुसरं असं होतं की कायम आपल्यासारख्या देशात जिथे पार्लमेंटरी सिस्टीम असते तिथे हेड ऑफ द स्टेट आणि हेड ऑफ द गव्हर्नमेंट याच्यामध्ये फरक असतो. सो आपल्या बाजूने बघायला गेलं तर पंतप्रधान हे हेड ऑफ द गव्हर्नमेंट आहेत, प्रेसिडेंट हे हेड ऑफ द स्टेट आहेत. अमेरिकेच्या सिस्टीममध्ये हे दोनही एकाच व्यक्तीमध्ये किंवा एकाच पदामध्ये ते समाविष्ट झालेले आहे. सो डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे हेड ऑफ गव्हर्नमेंट पण आहेत आणि हेड ऑफ स्टेट पण आहेत. दुसरा मुद्दा, आपल्याकडची राज्यसभा, अमेरिकेचं मोठं वरिष्ठ हाऊस सिनेट, याच्यामध्ये काही जणांना पॅरलल्स दिसू शकतात. अमेरिकेच्या अध्यक्षांचे जे उपाध्यक्ष म्हणजे अमेरिकेचे उपाध्यक्ष असतात ते त्या सिनेटचे सभापती असतात. आपल्याकडे सुद्धा उपराष्ट्रपती हे आपल्या राज्यसभेचे सभापती असतात. सो ही काही साम्यस्थळं आपल्याला दिसू शकतात. इंडिपेंडंट ज्युडिशियरी आपल्या देशात असणं याच्या मागची एक प्रेरणा अमेरिकेची ज्युडिशियरी आहे असं पण सांगितलं जातं. तर त्यामुळे अमेरिका आणि भारत यांच्या लोकशाहीमध्ये काही साम्यस्थळं आणि काही विरोधाभास किंवा काही भेद दिसू शकतात. त्याच्या बाहेर जेव्हा आपण अमेरिकेकडे बघायला जातो तर एक इंटरेस्टिंग आपल्याला असा हे दिसू शकतो पॅरलल की 80 वर्ष साधारणतः आता आपली लोकशाही असं आपण म्हणायला हरकत नाही. अमेरिकेची जेव्हा 80 वर्ष झाली, साधारण 1776 पासून विचार केला तर 1860चं ते दशक येतं. तर त्या काळात अमेरिका ज्या पद्धतीने अस्वस्थतेने गेली, अमेरिकेमध्ये त्यावेळेला अब्राहम लिंकन होते, त्यांनी ती स्लेव्हरी अबॉलिश केली, अमेरिकेतली गुलामगिरी नष्ट केली, त्यासाठीचे कायदे केले. त्याच्यातनं देशांतर्गत स्तरावर झालेलं पोलरायझेशन होतं. देशाचा एकूण
देश एकसंध टिकतो का नाही अशी शंका होती. तर ती जी एक समाज मनातली म्हणून अस्वस्थता होती, तर त्याचं काही प्रमाणातलं पॅरल आपल्याला आत्ताच्या भारताकडे बघताना वाटू शकतं, की समाज मनातली अस्वस्थता या अर्थाने. आणि त्याच्या पलीकडे लोकशाहीचा एक सगळ्यात मोठा धडा अमेरिकेने आपल्याला दिला किंवा जगाला दिला असं म्हणता येईल. तो हा आहे, की लोकशाहीमध्ये सेल्फ करेक्टिंग मेकॅनिझम असतो. सो लोकशाही संस्थांचा किती ऱ्हास झाला, तरी नंतर आलेली माणसं जर ताठ उभी राहिली, तर ती संस्था पुन्हा नव्याने उभी राहू शकते. तर हे अमेरिकेच्या इतिहासात परत परत घडलेलं आहे, की अमेरिका संपली असं अनेकदा म्हटलं गेलं आणि अमेरिका संपली नाही. उलट अमेरिका पुन्हा नव्या जोमाने उभी राहिली. तर आपल्याकडे सुद्धा अनेकांना जेव्हा असं वाटतं, की देशातली लोकशाही संपते किंवा संपेल, तर त्यांनी हे अमेरिकेचं उदाहरण समोर ठेवायला हरकत नाही, की 250 वर्षांच्या मध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं समोर येऊन सुद्धा अमेरिकन लोकशाही नुसतीच टिकली नाही, तर ती प्रॉस्पर झाली. त्याला पुढे जायला बळ मिळालं. तर तसं आपल्या बाबत सुद्धा होऊ शकतं. त्याच्या बरोबरीने अजून जे कोणी आपल्यातले थोडेसे वाचनाच्या दृष्टीने सेन्सिबल असतील किंवा ज्यांना इंटरेस्ट असेल, त्यांनी अलेक्सिस दी तोक्विल नावाचा फ्रेंच माणूस होता. त्याने अमेरिकेच्या लोकशाहीवरती डेमोक्रसी इन अमेरिका नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. तर ते काही जणांना वाचावंसं वाटू शकेल आणि त्याच्यातनं त्यांना भारताचं आत्ताचं रूप आणि त्यावेळेची अमेरिका याच्यात काही पॅरल्स दिसू शकतात. लोकशाही झालंच, त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा असा येतो की निदान तुमची माझी पिढी ही अमेरिका ग्रेट आहे या समजातच, आता तो खराही होता असं म्हणता येईल, पण मी प्रश्नापुरता समज असं म्हणतो, त्या समजातच मोठी झाली. इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपल्या सर्व बॅचमेट्सना एकच स्वप्न असतं की अमेरिकेत जाऊन सेटल व्हायचं, म्हणजे तुम्ही उत्तम कृत्य केलं. थोडक्यात अमेरिका भारी आहे. आता प्रश्न असा पडतो की अमेरिका जितकी सांगितली जाती तेवढी खरंच भारी आहे का? आज आहे का फक्त पूर्वी होती? का पूर्वीही नव्हती, आजही नव्हती? काय? उत्तर कुठेतरी दोन्हीच्या मध्ये बघायला हरकत नाही. अमेरिका काही बाबतीत खूप भारी आहे आणि काही बाबतीत अमेरिका खूप वाईट आहे. असं दोन्ही आपल्याला त्याच्यासाठीचे पुरावे शोधता येतील. आपलं जेव्हा चर्चा करायची असं ठरलं आणि मी विचार करत होतो, की अमेरिकेच्या विषयी जर बोलायचं असेल तर नेमका काय विचार करता येईल? तेव्हा मला असं लक्षात आलं, की आपल्या जगण्याचं एकही क्षेत्र असं नाहीये, की ज्याच्यावर अमेरिकेचा प्रभाव नाहीये. इंटरनेट असो, आपले कपडे असो, आपलं म्युझिक असो, आपले सिनेमे असो, आपलं लिटरेचर असो, आपलं विज्ञान असो, तंत्रज्ञान असो, कुठलीही आपल्या जगण्यातली आत्ताची गोष्ट जर काढली तर तिथे अमेरिकेचा ठसा खूप मोठ्या प्रमाणात उमटलेला आपल्याला दिसतो. दुसरं, महाराष्ट्र, त्यातही विशेषतः मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सुशिक्षित वर्गासाठी अमेरिका हा एक प्रकारे एक नेक्स्ट डोअर नेबर म्हणता येईल. इतकं त्यांना ते अमेरिकेची फेमिलिअरिटी आहे. लोकं गेलेली आहेत अनेकदा, राहून आलेली आहेत. तर त्यामुळे सुद्धा अमेरिकेचं एक आकर्षण राहतं आणि अमेरिकेचं आकर्षण राहावं सुद्धा. कारण असं आहे की आपल्यासाठी सगळ्यात मोठा ॲडव्हांटेज होतं की इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषा आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण याच्या बळावरती आपल्याकडचे लाखो लोकं अमेरिकेत सेटल झाले आणि त्यातले काही अपवाद जर वगळले तर त्यातल्या कोणाला सुद्धा आजही भारतात परत यावंसं वाटत नाहीये. आपण कितीही चर्चा केली की अमेरिकेत अँटी इमिग्रेशन वातावरण आहे, अमेरिकेत ट्रम्प असं वागतायत, पण त्यातल्या खरोखर किती जणांना भारतात परत यायचंय? तर यायचं नाही. याचं कारण काय? तर क्वालिटी ऑफ लाईफ जी अमेरिकेत मिळते ती खूप जास्त उत्तम आहे, हा एक भाग. करिअरच्या ज्या संधी मिळतायत त्या अजून सुद्धा चांगल्या आहेत आणि तिसरं, तो एक खऱ्या अर्थाने मुक्त देश आहे. त्यामुळे त्या स्वातंत्र्याचे जे काही फायदे आहेत, त्याची जे काही जबाबदाऱ्या आहेत, त्या सकट माणसांना ते आयुष्य जगायला आवडतं. आणि अमेरिकेच्या एकूण DNA मध्येच ह्या गोष्टी अंतर्भूत आहेत. अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्येच लाईफ, लिबर्टी अँड पर्स्यूट ऑफ हॅपीनेस हे 3 शब्द आहेत. लिबर्टी हा शब्द त्यांच्यासाठी इतका महत्वाचा आहे, स्वातंत्र्य, की डोनाल्ड ट्रम्प यांनी आत्ता 250 वर्ष सेलिब्रेट करण्याच्या निमित्ताने जो एक प्रोजेक्ट केला त्याचं नाव आहे फ्रीडम ॲट 250. तर रिपब्लिकन पक्ष असो किंवा अमेरिकेचा DNA असो त्याच्यामध्ये ही लिबर्टी किंवा फ्रीडम अंतर्भूत आहे आणि ते तुम्हाला विकासाच्या सगळ्या संधी देतं. त्याचा तोटा असा होतो की त्याच्यामधून जे कमजोर किंवा दुर्बल घटक आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी जी स्टेट ॲक्शन करावी लागते किंवा सरकारच्या स्तरावर पावलं उचलावी लागतात. ती पावलं सरकार उचलायला गेलं की अमेरिकेत टीका होते की हे आपल्या लिबर्टीवरती घाला घालतात किंवा हे सरकारचा आकार वाढणं म्हणजे नागरिकांच्या स्वातंत्र्याचा संकोच होणं हे इनव्हेरिएबल कनेक्शन अमेरिकेमध्ये लागलेलं आहे. तर त्यामुळे अमेरिकेविषयी अनेकांना ती साशंकता राहते.
अमेरिकेमध्ये आज सुद्धा जे गन लॉज आहेत त्याच्यामुळे व्हायलन्स खूप मोठ्या प्रमाणात होतो. जे तिथल्या मायनॉरिटीज आहेत, रेशियल मायनॉरिटीज असो किंवा जेंडर मायनॉरिटीज असो, त्यांच्यावरचे अत्याचार आहेत त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. अमेरिकेमध्ये ड्रग्ज आणि त्या संदर्भात होणारे जे गुन्हे आहेत त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. अनेकांना अमेरिकेतनं एकाकीपण, त्यातनं येणारी असुरक्षितता हे एक खूप जास्त आहे. आणि असं सगळं असून सुद्धा अमेरिका आज जगामधला नंबर 1 चा देश आहे. अनेकांना हे मान्य होणार नाही, पण अमेरिका आर्थिक, लष्करी, राजकीय कुठल्याही स्तरावर बघायला गेलं तरी नंबर 1 चा देश आहे. आणि याचं साधं मेट्रिक काय? तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या वागण्यावरून जी काही टीका अमेरिकेवर होते, त्याचे 2 साधारणतः आपल्याला डायरेक्शन्स दिसतात. एक म्हणजे ह्या माणसामुळे अमेरिकेचं महत्त्व किंवा मोठेपण कमी होतंय, असं म्हणून अनेकांना खंत वाटते. आणि ह्या माणसामुळे अमेरिकेचं मोठेपण कमी होतंय, याचा अनेकांना आनंद पण होतो. पण या दोन्ही भावनांच्या मध्ये अमेरिकेच्या विषयीचा द्वेष, मत्सर, प्रेम असं सगळं एका कुठेतरी लेव्हलला आपल्याला दिसतं. आणि तेच अमेरिकेचं मोठेपण आहे, की कुठल्याही महत्त्वाच्या प्रश्नावरती बघायला गेलं तर अमेरिकेची भूमिका काय आहे? पॅरिस करार क्लायमेट चेंजच्या बाबतचा झाला 2015 ला. त्या करारातनं अमेरिका 2017 साली बाहेर पडली. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, की मला हे मान्य नाहीये. इतर अनेक देश त्याच्यात असो अथवा नसो, जगाने त्याची दखल घेतली नाही. अमेरिका बाहेर पडते म्हटल्यावरती जगाने त्याची दखल घेतली. तर असं आपल्याला प्रत्येक मुद्द्याच्या बाबत दिसतं आणि तेच अमेरिकेचं मोठेपण आहे. हं. तुम्ही स्वातंत्र्याचा उल्लेख केला. अमेरिका म्हणजे फ्री मार्केट, अमेरिका म्हणजे कॅपिटलिझम आणि कॅपिटलिझमचा यशस्वी प्रयोग म्हणून अमेरिकेकडे बघितलं जातं. हा प्रयोग आजही यशस्वी आहे का? कॅपिटलिझममुळं अमेरिका यशस्वी आहे का अमेरिकेच्या स्ट्रक्चरमुळं कॅपिटलिझमला अच्छे दिन आलेत? नक्की काय? एक पटकन आपल्या बहुतेक प्रेक्षकांना माहीत असलेला आकडा आहे. इलॉन मस्क यांची आत्ताची संपत्ती काय? $1 ट्रिलियन त्यांनी क्रॉस केले होते मध्यंतरी आणि तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता. त्याच्या बरोबरीने जर का श्रीमंतांची यादी काढली तर त्याच्यात अमेरिकेतलेच लोक खूप वरती आहेत. चीनी लोक आहेत, नो डाऊट, पण ह्या प्रमाणात नाहीत. सो कॅपिटलिझमचं खरं घर अमेरिकेलाच म्हणता येईल किंवा अमेरिकेमुळेच कॅपिटलिझम इतका पुढे आलेला आहे, हे दोन्ही उदाहरणं खरी आहेत. अमेरिकेच्या राजकारणामध्ये, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा कॅपिटलिझम आणि डेमोक्रेसी ह्या दोन्हीचं एक अत्यंत घनिष्ठ मिश्रण झालेलं आहे. म्हणजे 1945 ते 1991 ह्या काळात जेव्हा शीतयुद्ध होतं, तर त्याचा एक आयडियोलॉजिकल प्रकार हा होता की कॅपिटलिझम आणि लोकशाही देश एका बाजूला आणि कम्युनिझम आणि हुकुमशाही देश दुसऱ्या बाजूला. अमेरिकेने स्वतःच ही विभागणी केलेली होती. त्यामुळे कॅपिटलिझमला अमेरिका सापडली किंवा सापडलेल्या अमेरिकेत कॅपिटलिझम थ्राईव्ह झाला असं म्हणता येईल. सो मच सो की कॅपिटलिझमला काही जण अमेरिकनायझेशन सुद्धा म्हणू शकतील, इतकं ते आहे. कारण युरोपचा कॅपिटलिझम मूलतः वेगळा आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी एक सोशल डायमेन्शन येतं. त्याच्यामध्ये कुठेतरी सरकारने काहीतरी रोल प्ले करायला हवा इकॉनॉमीमध्ये, असा एक प्रवाह येतोच येतो. म्हणजे युरोपमधले जर आपण सोशल सिक्युरिटी नावाचा प्रकार बघितला तर त्यामध्ये युरोप अमेरिकेच्या पेक्षा खूप वर आहे. आणि त्याचमुळे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये युरोपातले अनेक देश अमेरिकेच्या वर राहतात. तर तो मूलभूत फरक आहे की युरोप पण कॅपिटलिस्टिक आहे, पण ते सोशल कॅपिटलिझम म्हणावा अशा दिशेने जातं. अमेरिकेचा कॅपिटलिझम हा आपल्या मराठीत म्हणायचं जातं प्रच्छन्न कॅपिटलिझम म्हणता येईल, की प्रत्येकाने आपल्याला हवं तसं नियमांच्या चौकटीत राहून पण संपत्ती कमावण्याचा त्यांना अधिकार आहे आणि पुढे जायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे मग जगातल्या सगळ्या मोठ्या कंपन्या अमेरिकेत आहेत. जगातल्या सगळ्या मोठ्या टेक कंपन्या असोत, ऑइल कंपनीज असोत, जी जी क्षेत्र जीवनाची आहेत त्या सगळ्यामध्ये आपल्याला हे अमेरिकेचं कॅपिटलिझम दिसतं. आणि त्या कॅपिटलिझमची चांगली रूपं दिसतात, वाईटही रूपं दिसतात. शोषणही होताना दिसतं आपल्याला. पण बाय अँड लार्ज अमेरिका म्हटली की लोकांना कॅपिटलिझम आठवतं आणि त्या कॅपिटलिझमने अमेरिकेचा फायदा झाला हेही लोकांना दिसतं. भारतात त्याच्याबद्दल अशी चर्चा होते किंवा टीका होते की ते स्वातंत्र्य नाही तर स्वैराचार आहे, तिथं व्हॅल्यूज नाहीत, तिथलं इथिक्स वेगळं आहे. ह्याच्याबद्दल अभ्यासक म्हणून विशेषतः सार्कचाही अभ्यासक, साऊथ एशियाचा अभ्यासक, मिडल ईस्टचा आणि वेस्टचा काय दिसतं? स्वातंत्र्य की स्वैराचार ही चर्चा ज्या क्षणी स्वातंत्र्याची कल्पना मनात आली आहे मानवाच्या, तेव्हापासून चालू असावी असं मला वाटतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन अनेकदा स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे किंवा स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येते, हे सगळं आपण मान्य करतो. पण आपल्याला जर असं म्हटलं की
त्या स्वातंत्र्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठीच्या चांगल्या नियामक यंत्रणा आपल्या देशात आपण ठेवायच्या, तर त्या यंत्रणांच्या विषयी मात्र आपल्याला प्रेम नसतं. की त्या यंत्रणा म्हणजे साधारणतः कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया सारखी यंत्रणा आहे, की जी आपल्या देशातल्या कॅपिटलिझमवरती, आपल्या देशातल्या इंडस्ट्रीवरती कुठेतरी एक नियमांची चौकट आखून त्यांना काहीतरी एका फ्रेमवर्कमध्ये काम करायला भाग पाडणं अपेक्षित आहे. ह्या उलट अमेरिकेकडे बघायला गेलं तर काय होतं? अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य आहे, पण त्यांनी हे पण मान्य केलंय, की त्या स्वातंत्र्याबरोबर ती नियामकाची चौकट येते. त्यामुळे अमेरिकेमध्ये जर का कोणीही फ्रॉड केले किंवा आर्थिक घोटाळे केले किंवा इनसायडर ट्रेडिंग केलं, तर त्यांना शिक्षा होते. आपल्याकडे काय होतं? त्यामुळे आपण म्हणतो, की जबाबदारीने वागायला पाहिजे, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. पण खरं जर बघायला गेलं, तर स्वातंत्र्याचा अर्थ काय? आणि त्या स्वातंत्र्याला सुद्धा कशी बंधनं घालता येतात, या दोन्हीचा वस्तुपाठ आपल्याला अमेरिकेत दिसतो. इतर सगळीकडे काय होतं ना, की कुठेतरी आपल्याला सोयीचं तेवढंच स्वातंत्र्य अमेरिकेकडनं घ्यायचं, आपल्याला सोयीचा तेवढाच कॅपिटलिझम उचलायचा, आपल्याला सोयीचं तशाच नियामक यंत्रणा आपण उचलायच्या. असा एक प्रकार मला जगभरात होताना दिसतो. आणि त्याच्यामुळे होतं काय, की आपल्याला अमेरिकन मॉडेलमधल्या काही गोष्टी स्वीकारार्ह वाटतात आणि अनेक गोष्टी स्वीकारार्ह नाहीत असं वाटतं. आणि त्यामुळे मग ते आपल्याला आपण जस्टिफाय कसं करायचं असं कुठेतरी होत राहतं. बाय अँड लार्ज मला असं वाटतं, की व्यवस्थित लोकांना स्वातंत्र्य देणं आणि त्याच्या बरोबरीने त्यांच्यावरती कुठेतरी काहीतरी नियामकाची चौकट लावणं, याबाबत बघायला गेलं तर अमेरिका हा आजही आदर्श आहे. अन्यथा एनरॉन लोकांना माहिती आहे. एनरॉनला आपल्याकडे काय शिक्षा झाली? काही शिक्षा नाही झाली. पण एनरॉनला अमेरिकेमध्ये शिक्षा झाली. डोनाल्ड ट्रम्प आज अध्यक्ष आहेत आणि तरी सुद्धा त्यांना बिझनेस इंटरेस्टच्या बाबत काळजी घ्यावी लागते, कितीही नाही म्हटलं तरी. हे अमेरिकेत होऊ शकतं. हे बाकी जगात कुठे होताना दिसलं नाही आपल्याला. सो हे जे आहे ना, की इन्स्टिट्यूशन्स आणि त्याच्या बरोबरीने त्या रेग्युलेटरी फ्रेमवर्क ह्याचं जे एक पावित्र्य जपणं असतं, ते अमेरिकेने खूप केलेलं आहे. आणि म्हणून अमेरिकेचा कॅपिटलिझम सर्व्हाइव्ह होतो. कारण त्या कॅपिटलिझममध्ये मोनोपोली येऊ दिली जात नाही. त्या कॅपिटलिझममध्ये कोणीही एकच उद्योगपती किंवा एकच गट इतका पॉवरफुल होत नाही, की तो सगळ्या इकॉनॉमीला गिळंकृत करून टाकेल. आणि म्हणून अमेरिकेचा कॅपिटलिझम हा आपण म्हणूया की डायनॅमिक राहतो. तो पुढे जाण्यासाठी मदत करतो. हे जरी आपण मान्य केलं तरी प्रॅक्टिकल लेवलला आता याच्यात ट्विक्स आलेत. एक मध्यंतरी केस झालेली, मग त्याच्या बदल्यात अमेरिकेत इन्व्हेस्ट करा म्हणजे केस रद्द होईल का, अशीही चर्चा झाली. हे दाखवायला आयडियल, पण प्रत्यक्षात आतून पोखरलेलं असं झालंय का अमेरिकेचं? मला नाही वाटत तसं. अमेरिकेच्या राजकारणामध्ये जे चांगले घटक आहेत, चेक्स अँड बॅलन्सेस आपण म्हटलं, रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स म्हटलं, तसा अजून एक घटक आहे, की जो चांगला का वाईट हे आपल्या प्रेक्षकांनी ठरवावं. मी त्याचं जजमेंट देणार नाही, मुद्दाम देणार नाही त्याच्याविषयी, कारण दोन्ही प्रकारची मतं आहेत. ती म्हणजे अमेरिकेतल्या लॉबीज. अमेरिकेमध्ये लॉबिंग हे लीगल असतं आणि त्याच्यामुळे होतं काय, की अमेरिकेत तुम्हाला जर काही उद्योग करायचा असेल किंवा अमेरिकेत तुम्हाला काही सुरू करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला लॉबिंगचा उपयोग करून घेता येऊ शकतो. याच्या जोडीने डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखीन एक त्याला डायमेन्शन आणलं, की ते म्हणजे आपल्या बरोबरीच्या माणसांना त्यांनी ह्या लॉबिंगमध्ये नुसतंच आणलं असं नाही, तर डिसिजन मेकिंगमध्ये ते ऍक्टिव्हली त्यांना सहभागी करून घेतले. आणि म्हणून भारतातल्या एका उद्योग समूहाची जी बातमी आली, की त्यांनी तिकडे इन्व्हेस्टमेंटची कमिटमेंट दिली आणि त्या बदल्यात त्यांच्यावरच्या काही केसेस मागे घेता येतील असं केलं गेलं. त्यातला एक की एलिमेंट होता, एक लॉयर. आणि तो लॉयर हा ट्रम्प यांच्या टीम मधला लॉयर आहे. तर हे जे आहे हे विकृत प्रकारे अमेरिकेच्या राजकारणामध्ये हे या प्रकारे इतक्या ओपनली होत नसे पूर्वी. हे अमेरिकेच्या राजकारणामध्ये आता आलेलं नवं स्वरूप आहे. पण याचा अर्थ हा नाही की अमेरिकेचं राजकारण पूर्णतः असंच आहे. आज सुद्धा अमेरिकेतल्या नियामक यंत्रणा डोनाल्ड ट्रम्प यांचं ऐकत नाहीत. एक आत्ताचं रिसेंट उदाहरण आहे. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह म्हणजे आपल्याकडची जी आरबीआय आहे त्याला पॅरलल संस्था, त्याच्यामधल्या एका व्यक्तीला, लिझा कुक नावाची, ट्रम्प यांना फायर करायचं होतं. ते फायर करू शकले नाहीत. त्यांनी केविन वार्श नावाचा आता तिथे गव्हर्नर आणून बसवलेला आहे नवा, जो ट्रम्प यांचा सपोर्टर मानला जातो. त्याने सुद्धा हे सांगितलंय की मी जरी ट्रम्प यांनी आणलेलं असलं तरी मी फेडरल रिझर्व्हच्या एकूण परंपरा आणि देशाची आर्थिक व्यवस्था याची गरज बघून मी काम करेन. 2% इन्फ्लेशनच्या वर मी जाऊ देणार नाही वगैरे असं त्यांचं हे आहे. सो पॉइंट इज की त्या संस्थांमध्ये जी माणसं बसतात ती माणसं, अध्यक्षाने जरी दबाव टाकला
तरी त्याला ते जुमानत नाहीत. त्या संस्थेचं ते पावित्र्य जपतात. त्या संस्थेचं कुठेतरी एक एक जे इंडिपेंडन्स असतं ते जपलं जातं आणि त्याच्यामुळे अमेरिका मोठी होते. की अमेरिकेमध्ये काही हे होत नाही, दबाव टाकला जात नाही असं नाहीये किंवा अमेरिकेमध्ये मीडियावरती दबाव येत नाही, मीडियाच्या वरती वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं येत नाहीत, बंधनं येतात असं नाहीये. पण माणसं त्याला झुगारून देतात आणि त्या झुगारून देणाऱ्या माणसांच्या पाठी संस्था उभ्या राहतात. हे अमेरिकेचं मोठेपण आहे. अमेरिका एवढी ताकदवान कधी झाली आणि कशी झाली? अमेरिका एवढी ताकदवान कधी झाली याचा जर टाइमलाईन काढायची झाली तर 1860च्या नंतर ते साधारणतः 1905 हा एक 40 वर्षाचा काळ आहे, ज्या काळातलं म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला. आंतरराष्ट्रीय राजकारण असो किंवा अमेरिकेचा इतिहास असो, लोकांना जे अध्यक्ष माहिती आहेत अमेरिकेचे, सगळ्यांना अब्राहम लिंकन नाव माहिती असतं. लिंकनचं एक ते पत्र खूप फेमस आहे. जॉन केनेडी अनेकांना माहित असतात आणि ओबामा आपल्याला माहित असतात. आता ट्रम्प माहिती आहेत, काही जणांना बायडन आणि बाकी लोक माहित असतील. अब्राहम लिंकन यांच्या नंतर वुड्रो विल्सन नावाचे एक अध्यक्ष येऊन गेले. त्याच्यामध्ये साधारणतः एक 60 वर्षाचा काळ आहे. बरं. त्यातला एक सुद्धा अध्यक्ष आज नाव घ्यावा अशा प्रकारचा मानला जात नाही. पण ह्या काळात अमेरिका वाढली, नुसतीच वाढली नाही तर अमेरिका वेगाने वाढली. या काळामध्ये अमेरिकेमध्ये या काळात जगभरातनं लोक येत गेले. या काळात अमेरिकेचा कॅपिटलिझम जगभर पसरला. ह्याच काळामध्ये एनर्जी रेव्होल्युशन झाली, म्हणजे तेलाचा शोध लागणं आणि तेलाचं इंडस्ट्रीयल स्केलला प्रोडक्शन आणि मार्केटिंग सुरू झालं. ह्याच काळामध्ये अमेरिका जगाच्या पुढे जायला सुरुवात झाली आणि याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं की 1899 साली अमेरिकेने फिलिपाईन्स नावाचा जो ईस्ट आशियातला देश आहे, ती त्यांची पहिली कॉलनी त्यांनी ताब्यात घेतली स्पेनच्याकडनं. 1899 पासून ते 1918 अमेरिका जगामध्ये महत्वाचा देश मानला गेला, पण अजून सुद्धा तो जगाच्या अर्थव्यवस्थेला केंद्रस्थानी असलेला देश नव्हता. ते स्थान मिळालं 1945 साली. दुसरं महायुद्ध संपलं. त्या काळात जर बघायला गेलं, ब्रिटन त्यावेळची महासत्ता पूर्णतः उद्ध्वस्त, फ्रान्स पूर्णतः उद्ध्वस्त, जर्मनी तर बेचिराख झालेला, रशिया भयंकर नुकसान झालेलं, जपान अणुबॉम्ब पडलेले पूर्णतः उद्ध्वस्त. सो जगातलं जे प्रगत औद्योगिकदृष्ट्या आघाडीवर असलेला देश एकच अमेरिका. आणि मुख्य म्हणजे अमेरिकेच्या होमलँडवरती 0 नुकसान झालेलं. बाकीच्या सगळ्या देशांची भूमी बेचिराख झाली होती, अमेरिका इंटॅक्ट होती. आणि त्या काळात अमेरिका असं म्हणतात की त्यांचा ग्लोबल इकॉनॉमी मधला शेअर 50% आसपास होता आणि मग तिकडनं तो टप्प्याटप्प्याने कमी होत गेलाय आणि तो आता साधारणतः 20 ते 25 या रेंजमध्ये तो फ्लक्च्युएट होत राहतो. तर अमेरिकेच्या एकूण जागतिक वर्चस्वाची आणि अर्थकारणाच्या डॉमिनेशनची ही सुरुवात. ह्याला जोडून अमेरिकेने एक आणखीन गोष्ट केली की जे अमेरिकेचं प्रोडक्ट आहे खास, त्यांनी संस्थात्मक जाळं उभं केलं, ज्या जाळ्यातनं त्यांचं वर्चस्व अजून पुढे अबाधित राहील. कुठल्या संस्था या? एक म्हणजे ऑब्व्हियसली IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक, नेटो युरोपमध्ये. ह्या संस्थात्मक जाळ्यातनं तुम्ही नुसतंच अमेरिकेचं वर्चस्व नाही प्रस्थापित केलं, तर तुम्ही एन्श्युअर केलं की जगात कुठेही काही होत असेल, अमेरिकेचे लोक स्वतः तरी असतील किंवा अमेरिकेने पाठिंबा दिलेल्या या संस्था तरी तिथे असतील. आणि त्यामुळे अमेरिकेची सत्ता आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्त ड्युरेबल आहे, ती सत्ता जास्त टिकाऊ आहे. जर का फक्त अमेरिका, जे आता ट्रम्प करायला बघतायत की फक्त लष्करी सत्ता आहे आणि त्या बळावरती मी ज्याला हवं तसं वागवेन, त्याने सत्ता टिकत नाही. ती सत्ता तुम्ही काही काळ वापरू शकाल. सत्ता टिकवून राबवायची असेल तर त्याला संस्थात्मक जाळं लागतं. हा आपल्या देशांतर्गत राजकारणातला पण अनेकांना माहित असलेला इतिहास आहे. तेच अमेरिकेने जगाच्या स्तरावर केलेलं आहे. तुम्ही संस्थात्मक जाळ्याचा उल्लेख केलात म्हणून थोडासा वेगळा अँगल असा वाटतो की आत्ताचं युद्ध खरं तर अमेरिका हरली आहे. प्रॅक्टिकली कोणी मान्य करो न करो, पूर्वी पण खूप युद्ध अमेरिकेनं हरलीत असं दिसतं. सेड गोल्स अचीव झालेले आहेत असं दिसत नाही. असं असताना सो कॉल्ड हार्ड पॉवर फेल होतीये, पण सॉफ्ट पॉवरमुळं, नरेटिव्ह सेटिंगच्या ताकदीमुळं अमेरिका भारी हे नरेटिव्ह हलत नाही, असं आहे का? नाही. अमेरिकेचा इतिहास जर बघितला गेल्या 80 वर्षांचा, तर अमेरिका ज्या ज्या युद्धांच्या मध्ये अशा प्रकारे सहभागी झाली तिथे ते पराभूतच झाली. व्हिएतनामचं युद्ध अनेकांना आठवत असेल. अमेरिकेला अक्षरशः मानहानिकारक पराभव पत्करून मागे यावं लागलं. इराकमध्ये गेले, अत्यंत मानहानिकारक पद्धतीने पराभव स्वीकारावा लागलाय, म्हणजे जिंकले आणि हारलेत. अफगाणिस्तानात गेले, तेच झालेलं आहे.
आत्ता पण तेच होताना दिसतंय. त्यामुळे त्याचा धडा असा आहे की अमेरिका जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने काहीतरी रेजिम चेंज करायला बघतं, अशा पद्धतीने ज्याला सोशल इंजिनिअरिंग म्हणतात, की काय करायचं तर आम्ही इराकमध्ये जाऊ आणि लोकशाही आणू. अरे पण कशाला? त्यांनी मागितली का लोकशाही? तो तिथला हुकुमशाह तुम्हाला नकोय आणि म्हणून तुम्ही म्हणता की आम्ही इराकमध्ये लोकशाही आणू. तर असे उद्योग जेव्हा ते करायला जातात ना, तेव्हा त्यांना अपयश येतं. आणि त्याचा धडा हा आहे की जो फक्त अमेरिकेच्या बाबतचा नाहीये, हा धडा ब्रिटिश साम्राज्यापासूनचा आहे. की तुम्ही जर का एखाद्या देशाच्या अशा पद्धतीने सोशल इंजिनिअरिंगमध्ये गेलात, त्या देशामध्ये आपल्याला हवं ते राज्यकारभार करणारं सरकार आणायचं म्हटलं, की त्याच्यामधनं तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आर्थिक, राजकीय आणि लष्करी गुंतवणूक करायला लागते. त्यासाठी देशांतर्गत स्तरावरती पाठिंबा असावा लागतो. तो काही मिळत नाही. आणि त्यामुळे अमेरिका काय किंवा त्या काळातलं ब्रिटन काय यांना याबाबतचं अपयश आलेलं आहे. आणि म्हणून अमेरिकेची जी नॅरेटिव्ह सेटिंगची पॉवर आहे, त्याच्याबाबत काही शंकाच नाही. म्हणजे ती अफलातून लेव्हलला आहे. अमेरिकेची सॉफ्ट पॉवर जी आहे, ती नॅरेटिव्ह सेटिंगच्या पुढच्या लेव्हलची आहे. म्हणजे आज अशी अवस्था आहे, की आपण कितीही अमेरिकेला दोष दिला, तरी जेव्हा आपण ग्लोबल स्टँडर्ड्सचा विचार करतो, तेव्हा आपण अमेरिकेला समोर ठेवतो ना. म्हणजे आज सुद्धा लोकं शिव्या देतात, पण न्यूयॉर्क टाइम्स वाचतात. लोकांना आवडत नाही, पण लोकं झोहरान ममदानी यांच्या निवडणुकीकडे लक्ष देतात. म्हणजे मी त्याही वेळेला आपण म्हटलं होतं, की मुंबईचे महापौर, त्यांची निवडणूक, त्याविषयी आपल्याकडे काय अवेअरनेस आहे आणि झोहरान ममदानींच्या निवडणुकीचा काय अवेअरनेस आहे. तर ते एकूण एक प्रकारचं ते आकर्षण आहे आणि त्या प्रमाणात आपल्याला ते राहतं. ह्याचं कारण केवळ सॉफ्ट पॉवर नाहीये. तर आपण कुठेतरी ते मान्य केलंय, की ह्या प्रकारचं काहीतरी एक आयडियल आहे आणि ते आपल्याला बघायचं आहे काहीतरी आणि म्हणून आपल्याला त्याचं आकर्षण वाटतं. सॉफ्ट पॉवरच्या बाबत तर अमेरिका अफाट लेव्हलला आहे. म्हणजे हॉलिवूडचे सिनेमे असोत, संगीत असोत, टेलर स्विफ्टचं लग्न झालं. केवढ्या बातम्या आहेत आपल्याकडे. म्हणजे टेलर स्विफ्ट तसं बघायला गेलं तर काय आहे, की ती एक अमेरिकेतली गायिका आहे आणि त्याचं केवढं कौतुक झालं. तर असं जे काही असतं, ते अमेरिकेचं आपल्याला असं वाटणारं सामर्थ्य आहे. पण याच्यात असं होत नाही का, की आपल्याला सिलेक्टिव्ह अमेरिकाच दाखवली जाते? उदाहरणार्थ BKC मुंबई आणि ल्युटन्स दिल्ली एवढंच जर का अमेरिकेला दाखवलं, तर अमेरिकेलाही भारत प्रचंड भारीच वाटत राहील. खूप लोकं म्हणतात अमेरिकेत इनइक्वॅलिटी आहे, अमेरिकेत दिवसाढवळ्या खून पडतात. मध्य अमेरिकेत तर भारतापेक्षा खूप ठिकाणी वाईट परिस्थिती आहे. ह्या सगळ्याचं काय? आहेच ना ते आणि ते दिसतंय आपल्याला. ते कसं दिसतं? तर काय होतं, आपण फक्त आपल्याला सोयीचं वाटेल किंवा थोडंफार ज्या हेडलाईन्स दिसतायत आपल्याला, त्या बघतो आणि म्हणून आपल्याला वाटतं, की अमेरिका एवढंच आहे. अमेरिकेतले बाकी काहीच करायची गरज नाही. मी फक्त एवढं सांगेन, की हॉलिवूडचे येणारे सिनेमे बघावेत. त्या सिनेमांमधनं आपल्याला दिसतं, की काय आहे अमेरिकेच्या अंतर्गत स्तरावरची अस्वस्थता काय आहे. अमेरिकेमध्ये तुम्ही म्हणालात तो रस्ट बेल्ट जो आहे, तिथली एकूण अनएम्प्लॉयमेंट असेल, तिथलं जगणं असेल, त्याच्या व्यतिरिक्तचं एकूण अमेरिकेतलं समाजकारण काय असेल, तर चांगले सिनेमे येतात. त्याच्यामध्ये ते प्रतिबिंब उमटताना दिसतं. मीडियामध्ये सुद्धा दिसतं. पण आपण ते बघत नाही, हा खरा मुद्दा आहे. आपल्याकडे ते पॉप्युलर लेव्हलला येत नाही. आपल्याकडे आपला मीडिया पण आपल्याला थोडंफार सिलेक्टिव्ह काहीतरी दाखवतो आणि आपल्याकडे इतकी बँडविड्थ नाहीये, की आपण अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणाला पण फॉलो करू आणि मग तिकडचं काहीतरी आपण आढावे बांधू. पण ते चित्र मला असं वाटतं, की येत राहतं. आपल्यापर्यंत पोहोचत नाही ते. एवढंच मला वाटतं. 2008च्या क्रायसिस नंतर किंवा त्याच्या आसपास खूप लोकांनी युनिपोलर वर्ल्ड संपलं आणि आता मल्टीपोलर जग असेल असं सांगितलं. फरीद झकिरियासारखे अभ्यासक खूप बोलायचे. फ्लॅट वर्ल्डची चर्चा झाली त्यावेळेला. आत्ता काय आहे? जग युनिपोलर आहे? का अमेरिका, चीन बायपोलर आहे? का अमेरिका, चीन, रशिया ट्रायपोलर आहे? का खरंच मल्टीपोलर आहे? फरीद झकिरियांचा उल्लेख केलात तर त्यांनी 2007-8 सालीच पुस्तक लिहिलं होतं, जे थिंक बँकच्या ऑफिसमध्ये पण आहे, की द पोस्ट अमेरिकन वर्ल्ड या नावाचं गाजलेलं पुस्तक आहे. अमेरिकेचा एक जो ऑरा होता किंवा अमेरिका जगावरती ज्या प्रकारचं डॉमिनेशन लादू शकत होती, तो काळ कमी-कमी होत चाललाय किंवा तो काळ आपल्या मागे आहे, असं म्हटलं जातं, विच इज लार्जली ट्रू. पण जग कसं आहे आत्ता, तर याचं आपण थोडंसं टप्प्या-टप्प्यामध्ये बघूया. लष्करी स्तरावर बघायला गेलं, तर साधं उदाहरण आहे, रशिया युक्रेनला हरवू शकत नाही. चीनला तैवानचा घास घ्यायची इच्छा आहे, पण ते घेऊ शकत नाहीत. अमेरिकेला मात्र इराणवर 5,000 किलोमीटर जाऊन हल्ला करता येतो. हे अमेरिकेचं सामर्थ्य आहे. चीनकडे नाही, रशियाकडे नाही. त्यामुळे लष्करी स्तरावर बघायला गेलं, तर आज सुद्धा अमेरिका हा युनिपोलर कॅटेगरी म्हणता येईल असा एकच देश आहे, जो इतका पॉवरफुल आहे. बाकीचे सगळे देश त्याच्यापासून खूप खाली आहेत.
आर्थिक स्तरावर तुम्ही म्हणालात तर तिकडे जग मल्टीपोलरच आहे प्रॉपर. कारण त्याच्यामध्ये प्रत्येक खंडामध्ये आज 2 किंवा 3 महत्वाचे देश उदयाला आलेले आहेत की जे इकॉनॉमिकली पॉवरफुल आहेत. त्याच्यामध्ये मेक्सिको असेल, कॅनडा होतच समजा पूर्वीपासून, ब्राझील आहे, अर्जेंटिना आहे, साऊथ आफ्रिका, इजिप्त, भारत, चीन, साऊथ कोरिया, जपान. सो खूप G20 म्हणता येईल एक प्रकारचं. तर त्यामुळे इकॉनॉमिकच्या लेवलला ते मल्टीपोलर आहे. आणि त्यामुळे जगाचं एकच एक चित्र काय आहे असं ते सांगता येत नाही. अमेरिका प्रभावी आहे, पण वर्चस्व थोडंसं कमी झालेलं आहे. पण अमेरिकेला पर्याय देऊ शकेल असं कोणी आहे का? तर तसं कोणीच नाही अजून सुद्धा. चीन सुद्धा जग बदलायचं म्हणतं किंवा त्या UN सारख्या संस्था किंवा एकूण अमेरिकेने उभं केलेलं जे आर्किटेक्चर आहे त्याला चॅलेंज द्यायचं म्हणतं. पण अमेरिकेने उभ्या केलेल्या संस्थांच्या मध्ये चीन सुद्धा स्वतःचा फायदा करूनच घेते. त्यामुळे अमेरिकेला आव्हान देऊ शकेल असं चीन आत्ता वाटतंय, पण ते खरंच देऊ शकेल का याविषयी पण शंका आहे. भविष्य काय आहे अमेरिकेचं? अमेरिकेचं भविष्य मला असं वाटतं की कुठल्याही लोकशाही देशाचं असतं तसंच असणार आहे. ते म्हणजे खाच खळग्यातनं प्रवास आहे. अमेरिकेमध्ये ट्रम्प यांच्यासारखा माणूस गेल्याच्या नंतर अमेरिकन लोकशाही रिवाईव्ह सुद्धा होईल काही प्रमाणात. त्याचं जे नुकसान झालंय ते न भरून येणार आहे, पण तरी रिवाईव्ह होईल. आणि अमेरिका एक लोकशाही देश म्हणून टिकून राहील. त्याबाबत मला अजिबातच शंका नाहीये. अमेरिकेचा कॅपिटलिझम खूप जो आहे तो डायनॅमिक राहील. अमेरिकेची मला भीती वाटते वेगळ्या कारणासाठी. 250 वर्षांच्या अमेरिकेचं जर का यश कशात आहे असं जर एका सूत्रात मांडायचं म्हटलं तर ते होतं की अख्ख्या जगातले जे बेस्ट अँड द ब्राईटेस्ट माइंड्स आहेत त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेणं हे अमेरिकेचं यश होतं. जगातल्या सगळ्या चांगल्या माणसांना आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावरती अमेरिकेत जावं, अमेरिकेत शिकावं, अमेरिकेमध्ये ट्रेनिंग घ्यावं आणि काम करावं असं वाटलेलं आहे. आत्ताच्या एकूण अमेरिकेच्या वागणुकीमुळे जर का हे चित्र बदललं की जगातले बेस्ट अँड द ब्राईटेस्ट माइंड्स त्यांना जावंसं वाटत नाही अमेरिकेत असं झालं तर ते अमेरिकेच्या ऱ्हासाचं खरं कारण असणार आहे. म्हणजे अनेकदा एआयच्या रेसमध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की चीनच्याकडचं टॅलेंट पूल काय आहे? तर 150 कोटी किंवा 140 कोटी लोकसंख्या. अमेरिकेचं टॅलेंट पूल काय आहे? तर 800 कोटी लोकसंख्या. कारण अमेरिका अख्ख्या जगातनं टॅलेंट घेते. चीन काही तसं करत नाहीये. तर हे जे सामर्थ्य स्थळ आहे ना त्याच्यावरती जर का धक्का ट्रम्प यांच्यामुळे परमनंटली लागला ते खरं नुकसान आहे. आणि त्यामुळे अमेरिकेची चिंता तिथे वाटते. पण लार्जली मला असं वाटतं की ह्या प्रकारचे मोठे देश जर दुसरं महायुद्ध सारखं काही झालं नाही तर एकदम ऱ्हासाला जात नाहीत. त्यांचा ऱ्हास पण तसा हळूहळू एलिगंट डिक्लाइन असं म्हटलं जातं त्याला. आणि तो ऱ्हास जरी झाला तरी अमेरिका विल बी वन ऑफ द मेजर पॉवर्स इन द वर्ल्ड. त्यामुळे अमेरिकेचं एकच हे करतो. मार्क ट्वेन लोकांना माहिती आहे, त्यांचं फेमस वाक्य आहे की म्हणजे माझ्या मृत्यूची अनेक वेळा लोकांनी हे केलेली आहे, भविष्यवाणी केलेली आहे, बट मी अलाइव्ह आहे. अशा लाईनचं एक वाक्य आहे. अमेरिकेच्या बाबत तेच आहे की अमेरिकेच्या ऱ्हासाची भविष्यवाणी अनेकांनी खूप केलेली आहे. अमेरिका इज अलाइव्ह, अमेरिका इज वेल, अमेरिका इज किकिंग. स्वॉट अनालिसिस करायचं झालं, शेवटचा प्रश्न, आधीचा प्रश्न, तर अमेरिकेच्या स्ट्रेंथ काय, अमेरिकेच्या विकनेसेस काय, काय वाटतं अभ्यासक म्हणून? सगळ्यात पहिली स्ट्रेंथ अमेरिकेची आहे ती म्हणजे अमेरिकेची जॉग्राफी. अमेरिकेला 2 शेजारी आहेत, मेक्सिको आणि कॅनडा, जे कधीही त्यांच्यावरती आक्रमण करणार नाहीत आणि ज्यांच्याकडनं अमेरिकेला कधीही धोका नाही. त्यामुळे अमेरिकेची जी होमलँड आहे त्याला एक बेसिक लेवलची सिक्युरिटी नेहमीच राहते. सगळ्यात मोठी स्ट्रेंथ. आणि 2 बाजूंना तर समुद्र आहेत, त्यामुळे तिकडनं पण इन्व्हेजन व्हायचा काही धोका नाही. दुसरी स्ट्रेंथ अशी आहे की अमेरिकेचं जे इंटरनल मार्केट आहे ते सुद्धा खूप मोठं आहे. त्यामुळे जगातले फार कमी देश असे की जे केवळ इंटरनल मार्केटच्या आधारे त्यांच्या इकॉनॉमीला पुश करू शकतात. अमेरिका त्यातला एक आहे. तिसरी स्ट्रेंथ आहे ती म्हणजे अमेरिकेची लोकशाही. अमेरिकेने 250 वर्षांच्या सगळ्या चढ उतारानंतर सुद्धा लोकशाही टिकवलेली आहे आणि ती व्यवस्थित म्हणजे पुढे जाईल. आणि चौथी स्ट्रेंथ अशी आहे अमेरिकेची की अमेरिका हे आज सुद्धा जगाचं एक प्रकारचं आकर्षण बिंदू आहेच. आपण कितीही नाही म्हटलं तरी. त्यामुळे ते बेस्ट अँड द ब्राईटेस्टची शंका आहे, पण लोक आहे अमेरिकेचं आकर्षण. विकनेसेस काय आहेत?
विकनेसेस सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ट्रम्प यांच्यासारखी माणसं अमेरिकन पॉलिटिकल सिस्टीम मध्ये येणं आणि त्यांना रोखण्यामध्ये ती सिस्टीम कमी पडणं, त्यांच्यावरचे चेक्स अँड बॅलन्सेस नीट न बसणं आणि त्याच्यातनं अमेरिकेच्या लोकशाहीला कुठेतरी आव्हान निर्माण होणं, हे पहिलं विकनेस आहे. दुसरा विकनेस असा आहे की अमेरिकेमध्ये जे कल्चर वॉर्स आता आपण म्हणतोय की ज्याच्यामध्ये लेफ्ट वर्सेस राईट याचं खूप जास्त प्रमाणातलं पोलरायझेशन होत आहे, त्याच्यातनं जे सामाजिक स्तरावरती अस्वस्थता तयार होते, एक जो उद्रेक तयार होतोय आणि त्याच्यातनं रॅडिकलायझेशन काही प्रमाणातलं होत आहे, हा एक मोठा धोका आहे. तिसरा धोका अमेरिकेच्या बाबतचा मला असा दिसतो तो म्हणजे इनइक्वॅलिटीचा जो मुद्दा आहे तो जगभरात मानला जातो. अमेरिकेत त्याला सोशल डायमेन्शन आहे, त्याला जेंडर डायमेन्शन आहे, स्त्री पुरुष यांच्यातलं एक रेशियल डायमेन्शन आहे त्याला, आणि त्याच्यामुळे अमेरिकेच्या इंटरनल स्तरावरती ही जी घुसळण होत राहते ना, त्याच्यातनं काही वेळा ते धोका निर्माण होऊ शकतो. चौथा धोका मला असा दिसतोय तो म्हणजे अमेरिका अधिकाधिक इन्सुलर होत जाणं किंवा इनवर्ड लुकिंग होत जाणं. अमेरिका कायम जगाकडे बघणारा देश होता. जर अमेरिकेने जगातनं अशी माघार घ्यायला सुरुवात केली तर अमेरिकेचं मोठेपणच तिथे संपायला सुरुवात होते, आणि तो मला असं वाटतं की अमेरिकेच्या एकूण भविष्यासाठीचा मोठा धोका राहणार आहे. सो हे 4 सामर्थ्यस्थळ, 4 धोके मला असे दिसतात. पण ऑन बॅलन्स अजूनही अमेरिका आपण समजतो तेवढी काही दुबळी नाही, किंवा अजून समजतो तेवढं काही अमेरिका वीक झालेलं नाहीये. पुन्हा तोच जिथून सुरुवात केली, जुनी लोकशाही, मोठी लोकशाही. भारतातले खूप जण डायरेक्टली इनडायरेक्टली अमेरिकेकडे बघत असतात, फॉलो करतात. जवळ जायचं का, लांब जायचं का? यू हेट इट ऑर लव्ह इट, बट यू हॅव सम ओपिनियन अबाउट अमेरिका. समजा अमेरिकेकडे बघून भारतानं काही विचार करायचा असेल, शिकावं बिकावं मी म्हणणार नाही, भारतानं काही विचार करायचा असेल तर काय विचार केला पाहिजे? भारताला विचार करण्यामागचा पहिला मुद्दा जो आपण मध्येही नोंदवला मुलाखतीमध्ये, की रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स ज्या प्रमाणात अमेरिकेमध्ये पॉवरफुल आहेत त्या प्रमाणातली ती करता येणं, आणि त्याचा संबंध कसा आहे सांगतो, की जर चांगल्या नियामक यंत्रणा असतील किंवा चांगली रेग्युलेटरी फ्रेमवर्क असतील तर तुमच्या एकूण उद्योग क्षेत्राला सुद्धा एक दिलासा मिळतो, की कोणताही एकच व्यक्ती किंवा एकच गट खूप पॉवरफुल होणार नाही. त्याने होतं काय, त्याने स्पर्धात्मकता टिकून राहते. स्पर्धात्मकता टिकणं याचा अर्थ तुमच्या देशातली भांडवलशाही पुढे जाणं, कारण स्पर्धात्मकता भांडवलशाहीचा आत्मा आहे. सो पहिला मुद्दा, कॅपिटलिझम जर नीट आपल्याला आणायचा असेल तर त्यासाठीच्या रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स चांगल्या असणं आणि आहेत त्या फ्रेमवर्क्सना पॉवरफुल बनवणं, हे एक महत्वाचं अमेरिकेकडनं आपल्याला बघता येऊ शकतं. दुसरं, अमेरिकेला ना भीती नाही वाटत की आपल्या देशामधनं काहीतरी चित्र वेगळं जातंय जगामध्ये, किंवा आपल्याविषयी कोणीतरी काहीतरी बदनामीकारक बोलतंय, किंवा अमेरिकेवरती काय XYZ देशामध्ये कोणीतरी काहीतरी टीका केली आहे, तर तसल्या गोष्टीने त्यांना फरक नाही पडत. तर हा जो फरक आहे ना, की एक प्रकारचं आपल्याकडे अनेकांना आता असं होतं की कोणीतरी काहीतरी देशाच्या विषयी बोललं, मग देशाची बदनामीच झाली, मग आपल्यावरती हे विरोधातच टपलेले आहेत वगैरे, हे असलं काहीतरी अमेरिकेला कधीच नव्हतं. म्हणजे की काहीतरी फॉरेन हँड आहे आणि तो आपल्या देशाला डिस्ट्रॉय करायला बसलाय वगैरे. त्याच्यामुळे ते एक मला असं वाटतं की समाज आणि सरकार या दोन्ही स्तरावरती अमेरिकेत नव्हतं, ते कुठेतरी आपल्याला बघता येऊ शकतं. आणि तिसरं, जे अनेकांना आपल्याकडे माहित असेल, इंटरेस्टिंग पॉइंट आहे, तो म्हणजे असं आहे की खेळाचा जर विचार केला तर अमेरिका 2 खेळ असे खेळते की ज्याला जगात मार्केटच नाही, बेसबॉल आणि बास्केटबॉल. तर तसं भारतातलं क्रिकेट होऊ शकतं का, की जगाकडे पाठ फिरवली काही फरक नाही पडत, आपण आपलं इंटरनल मार्केटवरती आपण क्रिकेटची इकॉनॉमी इतकी पॉवरफुल करू आपली, की जी देशांतर्गत स्तरावरती खेळत राहील, की वर्षभर IPL चाललंय जसं फुटबॉलचं आहे बेसिकली, की क्लब लेवलला खेळतात लोक. सेम बास्केटबॉलमध्ये आहे, बेसबॉलमध्ये पण आहे. तसं काहीतरी आपल्याला करता येऊ शकतं का, की ज्याच्यामुळे मग प्रश्नच मिटतात. आपल्याला हवं तसं आपण खेळावं, आपल्याला हवे तसे आपण नियम सेट करावेत. थोडा लायटर वेनचा मुद्दा हा. आणि चौथं, जे अमेरिकेच्या यशाचं गमक आहे तो म्हणजे उत्तमतेचा ध्यास, की अमेरिकेतले उद्योगपती असतील, अमेरिकेतले वैज्ञानिक असतील, अमेरिकेतले तंत्रज्ञ असतील, की जगातलं सर्वोत्तम काहीतरी आपल्याला तयार करायचं आहे, त्या दिशेने काहीतरी कल्पनाशक्ती आपल्याला आणायची आहे, त्या दिशेने आपल्याला काहीतरी आपलं उद्योग सेट करायचा आहे, आणि ते सर्वोत्तम साध्य होण्यासाठीचे सगळे प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला आजूबाजूचं एक इकोसिस्टीम आहे, की तुम्हाला भाग भांडवल देणाऱ्या बँका आहेत, अपयशाला तुम्हाला न खिजवणारा समाज आहे,
आणि त्याच्यातनं तुमच्या मोठ्या संस्थांची पायाभरणी होऊ शकेल, मोठे उद्योग सुरू होऊ शकतील, असं काहीतरी एक त्या प्रकारचं एक इकोसिस्टम तयार होणं. नाहीतर हे शक्यच नाही ना, की तेल कंपन्या असोत, टेक्नॉलॉजी कंपनीज असोत, इंटरनेट असो, कुठलंही क्षेत्र घेतलं, फेल्युअर्स तिथे 100% आलेली आहेत. पण अमेरिकेत हे तयार होतं आणि बाहेर का होत नाही? तर तो समाज त्या प्रकारचा आहे. आणि हे बोलता बोलता सुचलेला 5वा मुद्दा सांगतो, तो म्हणजे सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच. अमेरिकेत कायम प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ह्या गोष्टीला खूप महत्त्व दिलं जातं. तर तसं आपल्याला एक इंटरनलाइज करता येऊ शकलं. नथिंग लाईक इट. कारण प्रश्न असतात, सगळ्या समाजासमोर असतात. सोडवण्यासाठीचा अप्रोच आणि त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती, त्याच्यातनं पुढे काहीतरी त्याच्यातनं उद्योग तयार होणं, त्याचं मॉनिटायझेशन करता येणं, हे सगळं आपल्याला अमेरिकेकडनं शिकता येऊ शकतं. आणि म्हणून अमेरिका मोठी. ही स्पर्धात्मकता असेल, ही व्हॅल्यू सिस्टीम असेल, ही या प्रकारची इकोसिस्टम असेल. शेवटचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतानं तटस्थ राहावं का अमेरिकेची बाजू घ्यावी, जे आत्ता आपण त्या दिशेनं जाताना दिसत होतो, ब्रेक लागला, का रशियाच्या बाजूनं जावं, काय करावं? अमेरिका आंतरराष्ट्रीय राजकारणात एक नियम फॉलो करते. तो म्हणजे कोणीच परमनंट मित्र नाही, परमनंट शत्रू नाही. आपला नॅशनल इंटरेस्ट महत्वाचा आहे. त्यांचे मित्र आहेत आता नेटोमधले, पण ते त्यांचे अंकित झाल्यासारखे आहेत बेसिकली. सो नॅशनल इंटरेस्ट हा बेसिक मुद्दा राहतो. तर भारताला सुद्धा आपले नॅशनल इंटरेस्ट समोर ठेवून धोरण आखावं लागतं. आत्ताचा आपला नॅशनल इंटरेस्ट काय आहे? तो असा आहे की आपल्याला आपल्या देशाचा विकास करायचा आहे, आपल्याला आपल्या नागरिकांना चांगलं जगणं द्यायचं आहे, आपल्याला आपल्या देशाचा प्रभाव वाढवायचा आहे. ह्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? यासाठी आपल्याला लागणार आहे टेक्नॉलॉजी, यासाठी आपल्याला लागणार आहे फायनान्स, यासाठी आपल्याला लागणार आहे मॅनेजरियल स्किल्स, आणि मग त्याच्या बरोबरीने आपली मिलिटरी पॉवर आणि जे काही बाकी होणार ते होणार आहे. ह्याचा सोर्स काय आहे? तर वेस्ट. थोडाफार रशियाकडनं येणार आहे, पण प्रायमरीली ते वेस्टकडनं येणार आहे. त्यामुळे अमेरिकेशी आपलं नातं जर आपण आत्ताचं बघायला गेलं तर अनेकांना असं वाटतं की तोडून टाकावं किंवा अमेरिकेने आपल्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवलेला आहे. पण अमेरिका हा लॉंग टर्म दृष्टीने विचार केला तर आपल्यासाठी फायद्याचाच देश आहे. अमेरिकेकडनं आपल्याला टेक्नॉलॉजी मिळणार आहे, अमेरिकेकडनं आपल्याला कॅपिटल सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे अमेरिकेशी आपल्याला फायदा होतोय अशा पद्धतीने एंगेज करत राहावं. आणि दुसरं जे लोकशाही शिकवतं ते म्हणजे लॉंग टर्म व्ह्यू घेणं. केवळ ट्रम्प आले आणि त्यांचं 2-2.5 वर्ष आहेत म्हणून अमेरिकेवरती आपण पूर्णतः आता त्याच्याकडे पाठ फिरवावी असं होत नाही. ट्रम्प 2028 नंतर नसणार आहेत. तेव्हाच्या अमेरिकेचा आपण विचार केलाय का आत्ता आपण इतकं अडकलेलो आहोत की आत्ताचीच न्यूज सायकल आणि आत्ताच काहीतरी चाललंय आणि म्हणून मग अमेरिकेकडे आपण पाठ फिरवावी? मला असं वाटत नाही. काही एरियाज असे असतील की जिथे भारत आणि अमेरिका यांचे मतभेद असतील, काही एरियाज असे असतील जिथे भारत आणि अमेरिका यांचं एकमत असेल. तर आपले एकमताचे, सहमतीचे मुद्दे अधिकाधिक वाढवणं, शोधणं, हे एका बाजूने करणं आणि मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवून, म्हणजे जे ॲडल्ट रिलेशनशिपमध्ये असतं काय, की मतभेदाचे मुद्दे आहेत ते बाजूला ठेवा आणि सहमतीच्या मुद्द्यांना घेऊन पुढे जा. ते भारत आणि अमेरिकेला इथून पुढे करावं लागणार आहे. ट्रम्प जाणार आहेत 2028 नंतर, ते सत्तेत नसतील. त्याच्या पुढच्या अमेरिकेला मात्र असंच धोरण असणार आहे का? वी डोंट नो. त्याची तयारी आत्तापासून करायला लागेल. संकल्प. खूप खूप आभार. अमेरिकेबद्दल माझ्यासह सगळ्यांनाच कुतूहल आहे असतं. त्यातलं बरंचसं कुतूहल आज शमवता आलं. गोष्टी बदलतील तशा परत भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.